नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा सायन्स बाय राहुल देशमुख पॅटर्न जो आपला आहे कॉन्सेप्ट फॅक्ट ट्रिक्स पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला आहे. 15 पैकी 15 प्रश्न याच्यामधून आपले आलेले आहेत. फक्त एक जो प्रश्न होता तो थोडासा मी तुम्हाला म्हटलं डायरेक्ट येत नाही, इनडायरेक्ट प्रश्न आला होता. तर साधारणतः 15 पैकी जवळजवळ 14 प्रश्न डायरेक्टली आलेले आहेत. बाकी एक प्रश्न थोडासा अवघड होता, तो आपण पाहूयात. ओके, बघा 15 पैकी या पेपरमध्ये आपण पाहिलं तर साधारणतः 13 प्रश्न खूप सोपे होते, सगळ्यांना आले पाहिजे होते. आता तुम्हाला मी सांगितलं होतं डेंटॅलियमचा प्रश्न, ऑक्टोपस खातो शेपूची भाजी त्याच्या अडकली दातामध्ये, डेंटल, तो प्रश्न विचारला होता. वन डे बॅच मध्ये जे घेतलं सगळं असं विचारलेलं आहे. ठीक आहे, पण लक्षात ठेवा आज आपण जास्त न पाहता फक्त एक एक्सपेक्टेड आन्सर काय असेल ते आपण इथे पाहूयात. ठीक आहे, चला मग आता पहिला प्रश्न बघा. आता जो पहिला प्रश्न आहे वन डे मध्ये मी घेतलं होतं एक्सरे. एक्सरे म्हणजे काय? एक्सरे हे विद्युत चुंबकीय तरंग आहेत का? तर आहेत. एक्सरे हे विद्युत चुंबकीय तरंग आहेत, सगळ्यांना माहिती आहे. ओके, यांची तरंग लांबी खूप कमी असते. बघा, विद्युत चुंबकीय लहरी आहे का? बरोबर आहे. तरंग लांबी कमी आहे का? बरोबर आहे. लक्षात ठेवा एक्सरे हे विद्युत चुंबकीय तरंग आहे, यावर कुठलाही प्रभार नसतो. म्हणजे हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही नसतात. मग हे सी यायला नको. ओके, आणि जर कोणते चार्ज असेल ते डिफ्लेक्ट होत नाही, हे यायला नको. म्हणजे ए आणि बी बरोबर यायला पाहिजे होतं, बाकी सगळं चूक यायला पाहिजे होतं. मग आता मला सांगा उत्तर काय येईल? एक. समजा सगळ्यांना एकदम सिंपल प्रश्न होता. जरी स्टेटमेंट 4 आहे, कोणतेही दोन आले तरी उत्तर आपलं आलं असतं. ओके, आपल्या वन डे मध्ये मी घेतलं होतं 100% ट्रिक्स नुसार येणार आहे. ओके, आला प्रश्न, जाऊ पुढे. बघा पुढला प्रश्न आपला होता बघा हा. आता हा प्रश्न पीवायक्यू प्रश्न याच्या आधी आला होता. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय? आता बघा तुम्हाला मी सांगितलं होतं फक्त प्रश्न वाचताना एखादा पॉईंट फोकस करायचा. विलयन म्हणजे काय? विलयन म्हणजे मेल्टिंग. मेल्टिंगचा अर्थ काय होतो? सॉरी, विलयनचा अर्थ काय होतो? लॅटिन हीट ऑफ विलयनचा अर्थ काय होतो? विलयन म्हणजे मेल्टिंग. सॉलिड पासून काय बनणे? लिक्विड बनणे. ओके, मग आता ऑप्शन जर आपण पाहिले समजा तर आपल्याला दिसतं बघा इथे काय, इथे घन आहे आणि द्रव आहे. ओके, म्हणजे बघा सिंपल तो लॉजिक जर तुम्ही लावलं तर हे उत्तर चालू असतं. एकदम सिंपल प्रश्न हा होता. लॉजिक वर सगळा खेळ होता. ओके, आपले एक स्टुडंट आहेत बघा, युपीएससी करत होत्या, त्यांनी गव्हर्नमेंटची एक्झाम दिली. शेवटच्या 5 मिनिटं बाकी होते, त्याच्यामध्ये 12 प्रश्नांनी अटेम्प्ट केले असे फक्त वन डे बॅचवर. ठीक आहे, चला सो जाऊ पुढे. पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न आहे बघा, अल्फा बीटा गॅमाचा प्रश्न. हा तर जॅकपॉट प्रश्न होता, सांगितलं होतं येणार आहे. अल्फा कण म्हणजे काय? अल्फा कण म्हणजे हेलियमचे केंद्रक असतात, 100% यायला पाहिजे. बीटा कण इलेक्ट्रॉन असतात. 2 जरी माहिती उत्तर असतं. एचं उत्तर 3, ऑप्शन कोणामध्ये आहे? 1 आणि 2 कट होईल. बीचं उत्तर 3, ऑप्शन पहा इथे, बीचं उत्तर 2 यायला पाहिजे, सॉरी ऑप्शन 4 म्हणजे उत्तर 4. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे बघा एकदम सिंपल, सगळ्या गोष्टी माहीत असतं गरजेच्या नाहीयेत. ओके, आला प्रश्न. त्याच्यानंतर बघा सिंपल प्रश्न होता. पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न, कार्बनचे सर्वात मुबलक कुठलं आयसोटोप आहे? कुठलं समस्थानिक आहे? तर बघा कार्बनचे 3 आयसोटोप आहेत बघा, 12, 13, 14. त्यापैकी कार्बन 12 हा सर्वात जास्त पाहायला मिळतो. ओके, हे आपण शिकताना ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके, परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न कार्बन 14चा येतो. त्याच्यामध्ये याचं काम आहे कार्बन डेटिंग मध्ये यूज करतो. चुकून मुलांनी याचं उत्तर हे पण 2 दिलेलं आहे, पण प्रश्न आहे कोणता जास्त आहे असा प्रश्न होता. मुबलक कुठला आहे लक्षात ठेवा. ओके, चला पुढला प्रश्न. ॲल्युमिनियम तुम्हाला सांगितलं होतं ॲल्युमिनियमचं 100% येऊ शकतं काय? तर त्यांचं कोणतं प्रमुख खनिज आहे? ओके, मी तुम्हाला हे पण बोललो होतो सोडियम आणि ॲल्युमिनियमचं एक सेम आहे बघा, क्रायोलाइट येऊ शकतं. पण आयोडीन टाकलं होतं बघा, बॉक्स सोपा ऑप्शन टाकला बघा, तर बॉक्साईट. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हा भूगोलामध्ये पण प्रश्न तुम्हाला पाहायला मिळू शकतो. भूगोल आणि सायन्सचा ओव्हरलॅप प्रश्न आहे. उत्तर बॉक्साईट आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे बघा, बॉक्साईट याचं उत्तर आहे. म्हणजे बघा, ज्या स्टुडंटनी प्रॉपर अभ्यास केला असेल किंवा एखादी बॅच आपली प्रॉपर केली, वन डे कुठली पण बॅच, तर गेल्या प्रश्न येत आहेत. कॉन्फिडन्स खूप त्यांचा वाढला असेल सायन्समध्ये प्रश्न आल्यामुळे. ठीक आहे, पेपर थोडा लेंदी होता, पण सायन्समध्ये प्रश्न 100% यायला पाहिजे होते. आता हा प्रश्न बघा, 5वी 6वीच्या स्टेट बोर्डामधला प्रश्न आहे. ओके, काय प्रश्न आहे? जमिनीपासून थर विचारले आपला, पहिला आणि दुसरा कुठला? तर आपल्याला सगळ्यात पहिला थर माहिती तपांबर आहे, ट्रोपोस्फियर आहे. उत्तर 100% 4 आहे बघा. म्हणजे कमी वाचून सुद्धा जास्त प्रश्न सॉल्व्ह लगेच करता येऊ शकले होते या पेपरमध्ये. ठीक आहे, नंतर पुढचा पॉईंट बघा. पुढला प्रश्न 72. हा, डेंटॅलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? मित्रांनो, मी सांगितलं होतं एनसीईआरटी मधले सगळे एक्झाम्पल डायरेक्ट पाठ करायचे. तुमचे मी मोलुस्काचे एक्झाम्पल पाठ करून दिले होते, 20-24 एक्झाम्पल. काय ट्रिक होती? गोलू मोलू. गोलू म्हणजे गोगलगाय, मोलू म्हणजे मोलुस्का. गोगलगायचा मित्र ऑक्टोपस, तो खातो शेपूची भाजी, अडकते दातामध्ये, दात म्हणजे डेंटल, आणि त्यावरनं डेंटॅलियम. पण डेंटॅलियम हे मोलुस्का मधला आहे. असाचा असा प्रश्न विचारलाय. ओके, नोट्स मधनं आपल्या, आणि प्रत्येक मुलाच्या तोंडपाठ करून दिलं तुम्हाला, तोंडपाठ. ओके, जे शिकवलं आपल्या टेलिग्रामला मी नोट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, तिथं पाहून घ्या. ठीक आहे, नंतर बघा आता फक्त हा जो प्रश्न आहे बघा, हा प्रश्न थोडासा अवघड आपण म्हणू शकतो वेगळा,
की कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशांसारखे प्रक्षेपकांवर रुची विज्ञान करिता असतात. तर रुची विज्ञान आता रुची ज्ञान दिलंय बघा, ज्या अन्न शोषणाला मदत करतात त्यांना काय म्हणतात. मेनी स्पेसीज ऑफ कॅटफिश हॅव टेस्ट बर्ड्स ऑन विस्कस लाईक प्रोजेक्शन विच हेल्प इन फाइंडिंग फूड कॉल्ड ॲज. आता अशा प्रश्नामध्ये तुम्हाला बोललो आहे की याच्या आधी प्रश्न विचारला होता की कोणतं एक्झाम्पल ऑड मॅन आउट आहे. मग त्याच्यामध्ये सी 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 ऑप्शन होते, वॉर्म होते. मग एखादी गोष्ट सेम आहे त्यापेक्षा कोणतं ऑड आहे ते उत्तर येऊ शकतं. मग आता या प्रश्नामध्ये बघा आपण ऑप्शन चेक केले, तिथे बघा इथे दात आहे, टीथ टीथ टीथ. मग नक्कीच यांना अपेक्षित आहे की टीथ उत्तर टिक केलं पाहिजे. पण लक्षात ठेवायचं उत्तर आहे बार्बेल. बार्बेल हा ऍक्च्युली भाग असतो ज्याचं काम आहे अन्न शोधण्यात मदत करणे. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा कॉमन सेन्स मुळे हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. जर तुम्ही आपली ॲपल बिल्डिंगची बॅच केली असेल, क्वेश्चन आन्सरची बॅच, तर कोणाला सांगितलं होतं कशा प्रकारे आपण उत्तरापर्यंत जायचं, तरी पण मी अवघड प्रश्न पकडलेला आहे. ठीक आहे, चला पुढला प्रश्न. आता पुढला प्रश्न बघा, कोणता प्राणी सर्वात अधिक पृष्ठवंशीय प्राणी आहे अज्ञातामधला. तर बघा तुम्हाला मी सांगितलं होतं पृष्ठवंशीय प्राणी 6 आहेत, सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, अँफिबिया, रेप्टिलिया, एव्स. सगळ्यात पहिला कुठला, तर तो आहे बघा सायक्लोस्टोमॅटा. सायकलमध्ये पेट्रोल मिक्स केलं, पेट्रोमायझॉन मिक्सिन हे 2 एक्झाम्पल आपण पाहिले. तर त्याच्यामधलं पहा बरं काय, तर पेट्रोमायझॉन उत्तर आहे. ठीक आहे बघा. ओके, एकदम सिंपल प्रश्न होता, सांगितलं होतं नोट्समध्ये असं आहे. नंतर बघा आता पुढला प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे बघा, फक्त तुम्हाला बोललो होतो रोगांवर प्रश्न खूप सारे येतात. ओके, स्टेट बोर्डामध्ये दिलं होतं मला की खनिजांच्या अभावी कुठले रोग होतात. तर तुम्ही जर ऑप्शन जरी कट केलं असतं तरी उत्तर आलं असतं. त्याच्यामध्ये बघा कॅल्शियम चयापचयासाठी काय गोष्ट आवश्यक आहे, तर मॅग्नीज, तांबे, झिंक आणि बोरॉन. त्याचं उत्तर बघा बोरॉन आहे. तर रोगांवर प्रश्न पुन्हा येतात. सांगितलं होतं की तुम्ही रोगांची एक लिस्ट करून घ्या. लिस्ट पण टाकलेली होती मी ओके टेलिग्रामला आणि आपल्या नोट्समध्ये. तर त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. स्वतः जो पण त्याच्यावर काम करत रोगावर उत्तर येणार मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, तर हा प्रश्न होता, सोपा प्रश्न आहे एकदम. याला अवघड प्रश्न घेऊ नका, तुम्हाला येत नाही म्हणजे अवघड आहे असं नाहीये. ठीक आहे, आता पुढला प्रश्न बघा. आता हा प्रश्न, आता याच्या सगळ्यात ट्रिक मी सांगितल्या होत्या. ब्रायन हा आपला मित्र आहे बघा. ब्रायन हा आपला मित्र आहे, तो चालला लुनावर. लुना म्हणजे प्लुनारिया हे उत्तर यायला पाहिजे होतं. बचं उत्तर 3 बघा, ऑप्शन एकच आहे, आलं उत्तर 3. जाऊ त्या टेकडीवर गेली जेनेलिया, तिने म्हटलं तुझी लायकी आहे का, टेकडी लायकोपोडियम बघा. सीचं उत्तर 2. कोणतं एक आलं तरी उत्तर असतं. जिम्नोस्पर्म माहिती आहे, सायकस आहे 100%. शैवालमध्ये चिमणी म्हणजे स्पायरोगायरा, मोना, मोनास बघा. प्रत्येक पॉइंटच्या ट्रिक्स होत्या. 100% उत्तर पाहल्या आलं पाहिजे होतं तुम्हाला. उत्तर काय बघायचं, सिंपल. बीचं उत्तर 3 आहे, फक्त ऑप्शन 3 मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर सीचं उत्तर काय बघा, 2 ऑप्शन 3 मध्ये, सी मध्ये आहे. कोणतं एक आलं असेल तरी उत्तर आलं असतं. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न आता संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गळत हिरवा रंग, ज्यात विकृत मृतूंचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे. आता लक्षात ठेवा, आता आपण जर ऑप्शन पाहिले तर क्लोरोसिस मॅग्नीजमुळे होतं, आपण पानांसंबंधी आहे. विल्टिंग टोमॅटोवर आहे. त्याच्यानंतर लिप कर्निंग ऑफ लिप टिप, हे सगळे आपल्या नोट्समध्ये मी टाकले होते. मग आता आपण जर याच्यामध्ये पाहिलं बघा ऑप्शन मध्ये, त्याचं उत्तर आहे बघा नेक्रोटिक स्पॉट. बघा जेव्हा एखादी गोष्ट विकृती होते, मृत होते, कॅन्सरस गोष्ट, त्याला म्हणतो नेक्रोसिस शब्द वापरतात, त्याला नेक्रोटिक स्पॉट असं म्हणतात. आता याचं उत्तर माझ्या मताप्रमाणे 100% हेच यायला पाहिजे 3, पण सांगता येत नाही. एखाद्या केस विल्टिंग सुद्धा कन्फ्युजन होऊ शकतं, पण मला असं वाटतं उत्तर 100% 3 यायला पाहिजे. 3 टिक करायला पाहिजे होतं. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन मला 1% याच्यावर सुद्धा आहे. ठीक आहे, चला. आणि आता बघा पुढला प्रश्न एबीओ रक्तगट. आता हा प्रश्न किती फॅक्च्युअल प्रश्न आहे बघा. कोणी शोधला रक्तगटाचा एबीओ? विल्यम हार्वे हे तर सर्क्युलेशनचे जनक आपण म्हणतो. तर याचं उत्तर बघा कार्ल लँडस्टॅनर यांनी याचा शोध लावलेला आहे. 100% बरोबर आहे, काहीच याच्यावर दुमत नाहीये. त्याच्यानंतर बघा पुढला प्रश्न. आता जागतिक मधुमेह दिन स्टेट बोर्डामधला प्रश्न आहे. तुम्हाला मी नोट शेअर केली होती. 14 नोव्हेंबर, 14 जून आणि मी म्हटलं होतं गमतीने 14 फेब्रुवारी जागतिक प्रेमरोग दिवस, व्हॅलेंटाईन डे. ओके, बघा सिंपल उत्तर काय बघायचं. ओके, सांगा. तर बघा जागतिक मधुमेह जो दिन आहे, तो जागतिक मधुमेह दिन, त्याच्यानंतर एड्स दिन, हे सगळे दिवस तुम्हाला स्टेट बोर्डात दिलेले असे चान्स आहेत. त्याच्यामुळे यात चुकण्याचा चान्स अजिबात नसला पाहिजे होता. 14 नोव्हेंबरचं उत्तर आहे आणि आत्ताच हा आपण साजरा केला ऍक्च्युअली नोव्हेंबर महिन्यामध्ये. क्लिअर आहे. याचं उत्तर काय बघा, याचं उत्तर आहे 4 100%. ठीक आहे,
ओके, त्याच्यानंतर बघा, आणि शेवटचा प्रश्न, हा प्रश्न जॅकपॉट प्रश्न आहे. सांगितलं मी सगळ्यात पहिले शिकवताना विटॅमिन टॉपिक शिकवतो, कारण टॉपिक हा खूप मोठा टॉपिक आहे. तर सिंपल प्रश्न आहे बघा, रक्त गोठणे कोणाचा संबंधी आहे? विटॅमिन के संबंधी आहे, बरोबर. बघा अशा प्रकारे बघा ही आपली अँसर की आहे. 99.99% अँसर बदलणार नाही, 100% गॅरंटी आहे. फक्त ते एक विल्टिंग आणि नेक्रोसिसचं मला थोडंसं वाटतंय. बाकी पेपर अवघड वाटला लोकांना, पण ज्यांनी प्रॉपर बॅच केली होती, ट्रिक्स केल्या होत्या, वन डे केली होती, त्यांना 100% मार्क मिळाले पाहिजे होते. भरपूर स्टुडंटचे फोन येत आहेत, प्रचंड यावेळेला फोन मुलांचे चालू आहेत, मेसेज चालू आहेत की सर गेल्या काही मुलांनी सांगितलं सर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 12 प्रश्न अटेम्प्ट केले डायरेक्टली. ओके, तर नक्की बघा, जर तुम्ही मेहनत घेतली होती, आपण मेहनत घेतली सायन्सवर. माझ्या नोट्स 18-19 काढल्या होत्या, पण कंटिन्यू त्यामध्ये प्रश्न येत आहेत. त्याच्यामुळे सायन्स विषय ऑप्शन न ठेवता सायन्सला 100% मार्क मिळतात, याची गॅरंटी तुम्हाला इथून मेन्सला पण असणार आहे. आपण इथून पुढे मेन्सला पण आता भेटूयात, ज्यांना ओके लवकरच तुम्हाला कळेल की एक्सपेक्टेड आन्सर काय असेल आणि एक्सपेक्टेड काय कट ऑफ लावू शकतो. तर आता काळजी करू नका, शांतपणे फक्त एकदा पेपर बघा, हे आन्सर की आहे, आणि आपला मार्क चेक करा आणि शांत 2 दिवस थोडासा आराम करा. आणि जेव्हा आयोगाची की येईल तेव्हा आपण अजून बोलूया. डिटेलमध्ये मी उद्या परवा व्हिडिओ करतो. थोडंसं एक पर्सनल मावशीची माझी डेट झाल्यामुळे मी थोडंसं बाहेर आलो होतो, पुण्याच्या बाहेर, म्हणून थोडा बाहेरनं व्हिडिओ केलेला आहे. ठीक आहे, चला, आय होप सगळ्यांना समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच इथून पुढे सुद्धा तुम्हाला सायन्समध्ये चांगले मार्क मिळतील, यासाठी मी चांगले व्हिडिओ घेऊन तुमच्याकडे येईल, प्रयत्न करेल. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.